नमस्कार, मी ललिता आसटकर। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अंगणवाडी ताईंचं प्रोफाईल कसं तयार करायचं। या संबंधाने बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत। काहींनी ते काम केलं असेल, पण काही मैत्रिणी यावरती विचारतायत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ। आणि व्हिडिओ बघता बघता लाईक करायला, शेअर करायला विसरू नका। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये अंगणवाडी ताईच्या लॉग इनला आपल्याला त्यांचं आधार डिटेल्स कसे अपडेट करायचे आहे, आणि दुसरं म्हणजे सुपरवायझर लॉग इनला आपल्याला ते जे आधार डिटेल्स इकडे भरल्यानंतर सुपरवायझर लॉग इनला ते जेव्हा येतात तर त्यावेळेस आपल्याला ते व्हेरीफाय कशा पद्धतीने करायचं आहे, कारण ही प्रोसेस केल्याशिवाय पेमेंट जनरेशन होणार नाही। त्यामुळे आपल्याला हे करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। नमस्कार, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अंगणवाडी ताईंच्या पेमेंट जनरेशनसाठी आपण काय करायला पाहिजे। ज्यावेळेस आपण अंगणवाडी ताई जेव्हा लॉग इन करतात प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये लिंकला, त्यावेळेस अशा पद्धतीचं स्क्रीन समोर येतं आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की हे जे आहे ॲड AWW अँड आशा आधार डिटेल्स, तर यामध्ये अंगणवाडी ताईंचे आधार डिटेल्स संपूर्ण आपल्याला भरायचं आहे। डेट ऑफ अटॅचमेंट पासून संपूर्ण माहिती, त्यामध्ये जी माहिती विचारली आहे ती भरणं गरजेचं आहे। पण बरेचदा काय होतं की त्यांच्या आधारवर असलेलं नाव आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या पोर्टलवरती नोंदवलेलं नाव याच्यामध्ये जर का तफावत असेल तर ते सबमिट होणार नाही। म्हणून आपल्याला ती काळजी घ्यायची आहे की यामध्ये असलेलं तिचं आधारनुसार नाव आहे त्यानुसारच तिचं नाव असावं, आधारनुसार तिचं नाव असावं, जेणेकरून आपण जे तिचे डिटेल्स भरू ते सबमिट होतील आणि ते सबमिट झाल्यानंतरच ते सुपरवायझर लॉग इनला येईल। म्हणून सर्वप्रथम अंगणवाडी ताईच्या लॉग इनवरून तिचे डिटेल्स आपल्याला पूर्ण भरणं गरजेचं आहे। त्यात काही त्रुटी असेल किंवा काही असेल, SO आणि DOनो लॉग इनवरून आपल्याला ते पूर्णतः व्हेरीफाय करून ते नाव व्यवस्थित करायचे। प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत आपल्याला माहीतच आहे लाभार्थ्यांचं पेमेंट जनरेशन होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडी ताई ज्या आहेत फील्ड फंक्शनरी, त्यांचंसुद्धा पेमेंट जनरेशन होणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण कुठली प्रोसेस करायची, याआधी देखील विविध व्हिडिओ आलेले आहेत, पण काही मैत्रिणी विचारत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ। तर आपण जेव्हा अंगणवाडी ताई जी आहे, जी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे फॉर्म भरते आहे, तर पेमेंट जनरेशनसाठी तिचं आधारनुसार नाव असणं गरजेचं आहे। आणि ते जर आधारनुसार नाव जर नसेल तर आपल्याला SO लॉग इनवरून करून DNO लॉग इनवरून ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तिचं जी प्रोफाईल आहे ते अपडेट होईल। तर तिला प्रोफाईल कुठे अपडेट करायचं आहे, तर तिचं जे लॉग इन आहे त्या ठिकाणी जे आहे, तर त्या ठिकाणी तिला आधारनुसार नाव आणि संपूर्ण माहिती जी आहे ती भरून ते अपडेट करायचं आहे। त्यानंतर काय होईल, तिने अपडेट केल्यानंतर ते सुपरवायझर लॉग इनला कुठे दिसेल ते, तर हे या ठिकाणी जे आहे फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी AWW आशा, या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळेल। आपण ज्या वेळेस सुपरवायझर लॉग इननी आपलं युजर ID आणि पासवर्ड टाकून ओपन करतो तर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होते आणि याच्यामध्ये हे जे गुलाबी रंगाचं दिलेलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर ज्या अंगणवाडी ताईंनी त्यांचं प्रोफाईल अपडेट केलेलं आहे, तर अशी संपूर्ण लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर फेस ऑथेंटिकेट करायचं आहे तिचं। म्हणून ह्या फेस ऑथेंटिकेट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण ज्या पद्धतीने FRS करतो त्या पद्धतीने ते FRS आपल्याला करायचं आहे। फेस कॅप्चर झाल्यानंतर फेस ऑथेंटिकेट सक्सेसफुली असा जो मॅसेज येतो, तो मॅसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तिच्या पेमेंट जनरेशनची पुढची प्रोसेस करू शकत नाही। म्हणून सगळ्यात आधी आपलं हे काम आहे की अंगणवाडी ताईकडनं तिचं प्रोफाईल अपडेट करून घेणं आणि प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर
तिचं पेमेंट जनरेशनसाठी आपण पेमेंट जनरेशन आपण करू शकतो. तरच तिला जे काही फॉर्म भरलेले आहेत त्याचं प्रति फॉर्म 250 रुपये प्रमाणे तिला जो मेहनताना आहे तो मिळेल. पण त्याआधी ही संपूर्ण प्रोसेस करायला विसरू नका. आणि हे आपलं काम असल्यामुळे आपल्याला एका दिवसाला 2-3 असं होतील, त्यामुळे थोडंसं संयम ठेवून आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नये. थँक्यू.